नमस्कार मित्रांनो, चला ऐकूया गोष्ट. गोष्टीचे नाव आहे ससा आणि कासव. एक होता ससा आणि एक होते कासव. ते दोघे मित्र होते. दररोज फिरायला जायचे. ससा चालायचा तुरु तुरु तर कासव चालायचे हळूहळू. एके दिवशी सशाने कासवाला चिडवले. तो म्हणाला, कासवा, तू किती रे हळू चालतोस? कासव म्हणाले, लावतोस का माझ्याशी शर्यत? ससा हसून म्हणाला, हो हो, पण शर्यत मीच जिंकणार बघ. कासव म्हणाले, ठीक आहे. ते दूर वडाचे झाड आहे ना, तिथपर्यंत धावायचे. जो अगोदर पोहोचेल तो शर्यत जिंकेल. ससा म्हणाला, कबूल. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावू लागला. बघता बघता तो खूप पुढे गेला. त्याने मागे वळून पाहिले. कासव खूप मागे होते. सशाने मनात म्हटले, थोडा आराम करावा. मग तो एका झाडाखाली झोपला. कासव कुठेही थांबले नाही. ते हळूहळू चालत सशाजवळ आले. ससा झोपलेलाच होता. कासव हसले, पण न थांबता चालतच राहिले. लवकरच ते वडाच्या झाडाजवळ पोहोचले. थोड्या वेळाने ससा जागा झाला. तो धूम पळत सुटला, पण काहीही उपयोग झाला नाही. कासव वडाच्या झाडापाशी आधीच पोहोचले होते. कासवाने शर्यत जिंकली होती. सशाची फजिती झाली. वाव, व्हेरी नाईस. त्यालाच बोलतात छोटा पॅकेट बडा धमाका. ही ॲक्च्युअली